एक किस्मत वाली नूं हथां च मेहंदी लग गई एक किस्मत। हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होता फंक्शन मेहंदीचा आणि व्हिडिओची स्टार्टिंग तुम्ही बघितलीच असेल, की मी असंही काही करू शकते. आता तुम्ही मला ऑलराउंडर म्हणू शकतात ना? हां, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मेहंदीचा फंक्शन कुणाचा, काय, कसं हे बघण्याकरिता किंवा जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझे आधीचे व्लॉग बघावं लागतील. तर पेजला जा आणि नक्की पूर्ण व्लॉग बघा. आणि जे मला रेग्युलर बघत असतील त्यांना तर माहितीच असेल. अच्छा, तर मी सकाळी सगळं काही आवरत बसली होती आणि आफ्टरनूनला मला जायचं होतं आयब्रोज करायला. आयब्रोज मी एवढ्या एम वक्तवर कसं काय करते यार? मी मी म्हणते जर ती पार्लरवाली बाई माझ्या घराच्या बाजूला असती ना, तर फंक्शन 7:00ला आहे तर मी 6:00लाच करायला गेले असते. म्हणजे मी एवढा रिस्क घेऊ शकते गाईज जेवणात. तुम्ही बघू शकतात ना, काही पण होऊ शकतं. लाईफ आहे म्हणजे काही पण एक भवई उडू शकते, कटकुट लागू शकतो. बट माझा मधला कॉन्फिडन्स तर बघा. नाही भाई मला तर 2 तासाआधीच आयब्रोज केलेला परवडणार. मग तिकडनं आल्यावर थोडीशी फ्रेश झाले आणि लगेच आवरायला घेतलं. जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूवर असेल तर तुम्हाला मी सांगू इच्छिते, की हा ड्रेस तोच आहे जो मी साडीचा शिवलेला होता. खूप सुंदर असा झालेला. बाय द वे आम्हाला त्यांनी लवकर बोलवलं होतं, बट आमची मधली मस्ती तर बघा आम्ही खूप लेट चाललो होतो. असं नाहीये गाईज. ॲक्चुअली पप्पा बाहेर गेले होते, सो म्हणून त्यांना यायला उशीर झाला आणि आम्हाला सोबत जायचं होतं म्हणून आम्ही पप्पाची वाट बघत होतो. मी ना खूप दिवसापासून विचार करत होते, की आता फायनली काहीतरी घरात निघतंय फंक्शन. तर माझं जे मेन अकाउंट आहे ना कॉझी कशिश, त्यावरही मी 3 डेचे लुक्स अपलोड करेल ट्युटोरियल, मेकअप ट्युटोरियल, मेहंदी, हल्दी एंड वेडिंग डे. बट अनफॉर्च्युनेटली माझ्याकडनं आज नाही झालं पॉसिबल यारशी. मी असं कसं काय करू शकते? म्हणजे मला ना असं सेटअप नाहीये ना गाईज प्रॉपर. म्हणून मग मला ते खूप कंटाळा आला म्हणून मग मी काही घेतला नाही ट्युटोरियलचा शूट. बट काही हरकत नाही. आपण लवकरच काम सुरू करू त्या अकाउंटसाठी. अच्छा, तर फायनली मी रेडी वगैरे होऊन फंक्शनमध्ये पोहोचली आणि लेट गेलो होतो म्हणून फंक्शन स्टार्ट झाला होता ऑलमोस्ट. बट फोटोज वगैरे झाले आमचे. मी त्या दीदींना भी भेटली. खूप सुंदर दिसत होत्या त्या. त्यानंतर बारी आली माझ्या डान्सची. टाडा! डान्स परफॉर्मन्ससाठी 3 सॉन्ग मर्ज होते, पण मी थोडासाच व्हिडिओ टाकलेला. मला नक्की कळवा, की कसा झाला माझा परफॉर्मन्स. त्यानंतर लूक तर बघितलाच असेल तुम्ही आणि खूप छान फंक्शन अटेंड झालेला. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग घरी यायला निघालो. सो असा होता मेहंदीचा फंक्शन. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. उद्याचा लूक सुद्धा बघायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट. डू लाइक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब.